आता सेकंड सेमीफायनलचा सामना आहे पॉइनर स्पोर्ट्स विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स. चॅलेंज स्पोर्ट्सच्या सचिन भोईरने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केलं आहे पॉइनर स्पोर्ट्सला. आपण पाहू शकता लगेचच पॉइनर स्पोर्ट्सचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जात असताना टाळ्यांच्या गजरामध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी इथे होऊ पाहते, होऊ लागली आहे. ऑनलाईन प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानात येऊन सामना पाहण्याचा आनंद घेत आहेत आणि तो पाहिजेच. प्रत्यक्ष पाहणं आणि टी व्हीवर स्क्रीनवरती पाहणं खूप फरक पडतो, कारण स्पर्धा तशी सुरू आहे, खेळ तसा सुरू आहे. टुर्नामेंट जय गावदेवी चषक बाबगाव 2021 पाहतो आपण पिंपलाच्या ह्या सुंदर क्रीडांगणावरती जियांश एंटरप्राइजेसच्या आयोजनाने आणि स्पर्धेचे प्रमुख जनक सूरज भोईर सोबतीला सौरभ म्हात्रे, इतर त्यांचे सर्व मित्रमंडळ, सहकारी मंडळ आणि गावकरी मंडळ यांच्या अथक प्रयत्नाने सुरू झाली स्पर्धा. आजच्या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आणि शेवटचा काही टप्पा. टुर्नामेंट ॲट द लास्ट स्टेप नाऊ. या सेमीफायनल नंतर लगेच फायनलचा थरार, पण हा थरार सुद्धा कमी नसेल दर्शको. क्लॅश ऑफ टायटन काय असतं ह्या सामन्याने आपल्याला पाहता येईल. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय पाटील, स्ट्रायकर बॉलर. सलामीचा फलंदाज समोर आहे स्ट्राईक एंडला तो शाहिद खान, लेफ्ट हँड बॅट्समन. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन पायनर स्पोर्ट्स आपण पाहतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा. पायनर स्पोर्ट्सचे सन्मानी अल्ताफजी बाली साहेब, शोमॅन ऑफ भिवंडी इन द क्रिकेट, जे आलेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत. अंपायर्स कॉल देअर, लेट्स प्ले, शो द गुड गेम, ऑल द बेस्ट. अजय पाटील, पहिला चेंडू शाहीसाठी, पहिलाच लॉलीपॉप ज्युसी फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून अगदी रोडच्या बाजूला. षटकार शाहिद खानचा ब्रँड. चेंडू सकाळी नाही, दुपारी नाही, संध्याकाळी नाही, रात्री नाही, पहाटे नाही, कधीच देऊ शकत नाही. अगदी डोळ्यावरती पट्टी बांधून असा जर चेंडू दिला शाहिद खान फेकूनच देणार त्याला सीमारेषेच्या बाहेर, असं दाखवलं शाहिद खानने. सुरुवात जबरदस्त केली. वेल बिगिन इज द हाफ डन. वेल डन शाहिद खान फॉर द सिक्सर. शाहिद ऑफ द मार्क. धावसंख्या 6. पहिलाच ग्रीन कलरचा ज्युसी लॉलीपॉप, आणि लॉलीपॉप कोणाला आवडत नाही हे सांगण्याची फार गरज नाही आहे. सोबतीला अझर अन्सारी आहे, प्रमोट केला आहे. आधीच्या सामन्यात सुद्धा अझरला संधी दिली होती, ज्युनियर प्लस सिनियर असं कॉम्बिनेशन. हॅट्स ऑफ अल्ताफ बाली सर, कारण तुम्ही नवोदित खेळाडूंना सुद्धा चालना देत आहे, इमर्जिंग स्टारला अजून स्टार बनवत आहे. ओहो, व्हॉट हॅपन्ड देअर, इट्स अनबिलिव्हेबल. जय शाहिद खानने षटकार खेचला, लगेच त्याला चोख प्रत्युत्तर. टिट फॉर टॅट, फलंदाज बाद. शाहिद खान परततोय. हातामध्ये विसावला, कॉट बिहाइंडची अपील झाली आणि बरोबर पंचांनी, कारण इथपर्यंत आवाज आलेला, कुठली शंका न बाळगता राजकुमार पाटील सरांनी बोट आकाशात केलं आणि डगआउटमध्ये परतोय शाहिद खान निराश हताश मनाने. परंतु हरकत नाही, जैसे बाबे सर बोले कि हर दिन संडे नहीं होता है, आज का तो संडे है, आज तो खेलना चाहिए था. हार्ड लक. एक विकेटचं पतन झालं. शाहिद खान षटकार मारून बाद झाला. अजय पाटीलनी चोख प्रत्युत्तर दिलं, कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. चॅलेंज स्पोर्ट्स. हमद अन्सारी, वन डाऊन बॅट्समन ऑन द क्रीज. मागच्या सामन्यामध्ये ज्याने 19 धावा कुठल्या होत्या तो हमद अन्सारी येतोय महत्वाच्या जागेवर. वन डाऊन बॅट्समन, ज्या जागेवरती खेळ सांभाळावा लागतो, डाव सावरावा लागतो, ती जागा
अगदी महत्वाची हम्मत सांभाळतोय अगदी योग्य रीतीने. खोलट टप्प्याचा चेंडू फक्त सरळ बॅटनी लो बॅटनी फक्त ढकललं बॅक टू द बॉलर. सन्मान दिला. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि वाईट चेंडूचा समाचार घेणं म्हणजेच क्रिकेट. पण हल्लीच्या क्रिकेटमध्ये असे फटके सुरू झालेत की खराब चेंडूंवरती सुद्धा विकेटचं पतन होतं आणि खूप बेस्ट डिलिव्हरती सुद्धा मोठे घणाघाती फटके सुद्धा लगावले जातात. म्हणून तर डेव्हलप झालं क्रिकेट अजून मॉडर्न क्रिकेट. बघा पावलांचा वापर करायचा होता परंतु बॉलरनी थोडंसं आऊट टप्पा टाकला. इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी बाहेर होती. पंचांनी पाहिलं फिनिश कुठे झालं गॅदर कुठे गेलं विकेट घेऊन. ते पाहता पाटील सरांनी वाईटचा इशारा दिला. अवंत धाव मिळते. धावसंख्या षटकार आणि एका धावेने झाली आहे 7 धावा. 7 ऑन द बोर्ड. सेमीफायनलचा हा दुसरा मुकाबला. एक सेमीफायनल जिंकली ती आरडी ट्रिपल 4-0ने. यावेळेला फेकून दिलाय. कल्याण पिक केली. हमद अन्सारी ब्रँडेड षटकार. हमद ऑन फायरिंग. केला किंचितचा बॅक ऑफ हँडचा वापर केला होता. चेंज ऑफ पेस होता परंतु टायमिंग इतकं जबरदस्त होतं. हम्मदची नजर इतकी जबरदस्त होती आणि बदल इतकी छान होतं. अगदी चेंडूच्या रेषेत आला. बॅट परफेक्ट मिडल केली आणि चेंडूला भिरकावून दिलं. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिझनमध्ये 6 धावांसाठी आउट ऑफ द ग्राउंड. षटकार 2 षटकार 1 सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 वर. फायनल स्पोर्टची फुल टॉस. एलिव्हेशन नाही मिळालं. ओहो विकेटचं पतन. 1 षटकार त्यानंतर विकेट. 1 षटकार त्यानंतर विकेट असं होऊ लागलं मैदानामध्ये. दुसरा विकेट डाऊन. ठेवलं की मला षटकार मारा चौकार मारा परंतु मी विकेट टेकर गोलंदाज आहे. मी सुद्धा माझी शस्त्रास्त्र बाहेर काढेन. मी सुद्धा सर्वोत्कृष्ट खेळ दाखवेन. माझ्या भात्यातील माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकण्याची ही वेळ आली आहे. चांगल्या चेंडूवरती फटके लागतात परंतु असा मी चेंडू टाकेन की त्या चेंडूवरती मी नक्कीच विकेट मिळवेन आणि मिळवून दाखवली. जसं शाहिद खानला सुद्धा त्यांनी चकमकीत केलं. सरप्राईज केलं. या ठिकाणी सुद्धा निमंत्रित केलं चुकीचा फटका मारण्यासाठी आणि बरोबर झेल देण्यास भाग पडलं अजय पाटीलनी हमद अन्सारीला बाद करून. असीर अन्सारी इन ॲट 4. दोनों भाई भाईगी करतील असं वाटतंय. एक तर भाईगिरी करून गेला सकाळच्या मॅचमध्ये कॅप्टन स्कीपर आणि हा छोटा बंधू हो ऑन साईडला हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह करतोय. शॉर्ट मिड विकेट. एका धावेचा फटका होता. संयम राखून फटका लगावला कारण भाईच्या सोबतला राहणं गरजेचं आहे. नाही तर भाई घरी गेल्यावरती भाईगिरी करेल. अशीरनी पाहिला. अशीरला स्ट्राईक मिळते. धावसंख्या आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर पायनो स्पोर्टची चॅलेंज स्पोर्टच्या विरुद्ध पहिल्या षटकानंतर 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी सुंदर अॅटमॉस्फिअर आहे. अनुकूल स्थिती आहे. क्रिकेटला पूरक वातावरण आहे कारण मैदान इतकं जबरदस्त आहे ना. इतकं छान आहे ना की हे वरदान आहे पिंपळासगावचं. कधी मैदान गमावू नका असं म्हणेन मी. मला मनापासून म्हणा असं वाटतं की असे मैदानं मिळणं हल्लीच्या काळामध्ये कठीण झाली आहेत. हल्लीच्या काळामध्ये मातीची भरणी करून मैदानं केली जातात पण त्याला मजा नाही. हे नॅचरल आहे आणि नॅचरल इज नॉट केमिकल. विदाउट केमिकल मीन्स नॅचरल ऑर्गॅनिक. जबरदस्त मैदान. निसर्गरम्य मैदान आहे. प्रेक्षक कुठे बसले दिसत सुद्धा नाही. छत्रछायेखाली झाडांचे आनंद घेत आहेत आणि त्यांना सुद्धा सुखद आनंद मिळतो छायेखाली. छाया फार महत्त्वाची आहे. सावली फार महत्त्वाची आहे. पण तो स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर आपल्याला माहिती आहे कामगिरी करावी लागते. उत्कृष्ट कामगिरी करावी लागते. ती करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी अशीरचा खूप छान पैकी हा ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. क्लासिकल स्ट्रोक फ्रॉम असीर अन्सारी फॉर द 4 रन्स. व्हॉट अ क्लास. अजर अन्सारी. एक असीर है तो एक अजहर है. 2 डबल ये है खान सर. मतलब दोनों भी ये प्लस है. ये ग्रेड है उनको. इसी तो उनको टॉप पे भेजा है बाली सर ने. जबरदस्त स्ट्रोक. क्रिकेटचा क्लास दाखवला. मोठे फटके न मारता सुद्धा आपण संयमाने खेळू शकतो.
शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हा फुल टॉस होता. एलिव्हेशन नव्हतं त्या ठिकाणी. फिल्डर आहे सचिन भुईर. स्कीपर स्वतः सीमारेषा सांभाळतोय आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय अझर अन्सारीला, ज्यांनी छानपैकी चौकार लगवला. लेदर क्रिकेटचे अनुभव झाली त्या फटक्याने. असं वाटतं की अझर लेदर क्रिकेट खेळत असेल की काय. जबरदस्त फुटवर्किंग होतं त्याचं आणि फटका पाहण्याजोगा होता. उंच पुरे फटके आपण सहज पाहतो, पण तो ग्राउंड शॉट पाहणं दुर्मिळ असतं, ते दाखवलं. जसं श्याम चौधरी सुद्धा छानपैकी खेळतो ग्राउंड शॉट अलॉंग द कार्पेट. कॅप्टन आसिर अन्सारी मॅन ऑफ द मॅच. मागच्या सामन्यामध्ये 3 षटकार घणाघाती. योगेश बॉलर हो हो आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांकडे पाहतायत. स्टान्स चुकीचा होता, अँगल चुकीचा होता. आधीच ठरवलं होतं आशिरने की मी ऑन साईडला हा उडवेन, परंतु नाही. पाहिलं चपल होताना आणि बरोबर ऑफस्टिकला हा चेंडू नियंत्रित केला योगेश दळवीने. स्टान्स पुन्हा बदलला बघा. निराश होतोय, स्वतःवरतीच नाराज होतोय फलंदाज. दोन्ही चेंडू बीट झाले. करे तो क्या करे. मी मागच्या सामन्याचा शिल्पकार आहे आणि आता मी जर चाचपडून खेळलो तर बाली सर सुद्धा पाहत आहेत. पण तो इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की बाली सर जेव्हा येतात ना तेव्हा आमची ताकद वाढते, द्विगुणित होते, आम्ही चार्ज होतो. कदाचित ही वादळापूरची शांतता असेल, फटके येतील असं वाटतंय. परंतु गोलंदाज सुद्धा माहीर आहे योगेश दळवी नावाचा, ज्याने 5 धावा फक्त खर्च केल्यात. धावसंख्या स्थिर आहे 19 वर. 19 ऑन द बोर्ड. हो हो फटका आला, परंतु बघा कुठे मारायचं होतं. हो संधी होती परंतु फेकी थोडी वाईट, गॅदरिंग व्यवस्थित नव्हतं. डायरेक्ट हिटची गरज होती, बचावला. नशीब बलवत तर आशिरचं जीवनदान लाभलं असं म्हणूया, कारण संधी पूर्णपणे होती. संधीचं सोनं करता आलं पाहिजे, कारण सोन्यासारखी संधी आयुष्यात कधी येत नसते, तर येणाऱ्या संधीचंच सोनं करायचं असतं. लास्ट टू गो फॉर द सेकंड ओव्हर. धावसंख्या आहे 20. आतापर्यंत 10.0च्या वेगाने पायनर स्पोर्ट्स हळूहळू चाललाय, परंतु 2 धक्के लागलेत. यावेळेला उचललाय. व्हॉट अ टायमिंग. पण सचिन बोरचुडीच्या खाली पोहोचेल का. हो सुरक्षित ग्रिप करतो. व्हॉट अ कॅच. बिग कॅच ऑफ दिस मॅच सचिन बोरने घेतली आणि फलंदाज बाद होतोय. 3रा धक्का लागतो पायनर स्पोर्ट्सला. चॅलेंज स्पोर्ट्सचा माझ्यासमोर चॅलेंज आहे झेल घेण्याचा, स्वतःच्या मनात सांगितलं आणि अगदी उत्कृष्ट झेल टिपला ह्या सामन्याचा ह्या ओव्हरमधला सचिन भोईरने. 3रा धक्का लागतोय पायनर स्पोर्ट्सला. दुसरं षटक सुद्धा समाप्त झालं. धावसंख्या आहे 10.0च्या वेगाने 20 धावा धावफलकावर. 20 ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स फॉर पायनर स्पोर्ट्स. अल्ताफ बाली फेम पायनर स्पोर्ट्स वर्सेस विलासार मयुरार पाटील फेम चॅलेंज स्पोर्ट्स. मोठी भिडंत आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे, प्रेशर आहे, परंतु ते कुकरचं नव्हे तर प्रेस्टिजचं प्रेशर आहे, प्रतिष्ठेचं प्रेशर आहे, दबाव. परंतु जो संघ दबावाला न जुमानता कामगिरी करेल तो इथे सर्वोत्कृष्ट ठरेल. अन्यथा दोन्ही संघांमध्ये कॅपॅसिटी आहे, क्वालिटी आहे आणि दोन्ही संघ कॅलिबर सुद्धा आहेत फायनलसाठी. असं म्हणतात ना की माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे, असं नव्हे, परंतु तो कालपेक्षा माझाच प्रयत्न कालपेक्षा आज अधिक चांगला हवा, तो तुम्हाला इथे करावा लागेल. तुम्ही जो काल होता त्यापेक्षा तुम्ही आता तुमचा परफॉर्मन्स वाढवला पाहिजे, कारण तुम्ही पुढच्या टप्प्यात गेलात आणि तो परफॉर्मन्स आपल्या इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी झाली 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा आल्या, पण त्यानंतर योगेश दळवीने 1 विकेट पटकावली आणि फक्त अवघ्या 6 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे 20 धावा. 10 क्रिकच्या माध्यमातून आपण पाहताय श्याम घरत स्पॉन्सर्ड ही वाहिनी. आपण घर बसल्या आपल्या मोबाईल स्क्रीनवर, टी व्ही स्क्रीनवर, कॉम्प्युटरवर, पीसीवर, लॅपटॉपवर पाहू शकता हे सामने. हा क्रिकेटचा थरार. हो हो हा एक थरार. डिकॉक, कॉन्टन डिकॉक षटकार.
भिवंडीचा खेळाडू जबरदस्त लेन पिक केली, टायमिंग जबरदस्त होतं, बॉडी वेट ट्रान्सफर केला, बॅकलिपचा छानपैकी वापर केला आणि चेंडू प्रॉपरली गेला आउट ऑफ द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. षटकारासाठी षटकाराने डील करतायत मजर सर. आतापर्यंत 3 षटकार आले, तिसऱ्या षटकामध्ये प्रत्येकाने षटकार मारलाय. असं वाटतं की बाली सरांनी सांगितलंय गो इन द ग्राउंड, सी द बॉल, हिट द बॉल. असंच पाहतोय आपण मैदानामध्ये 3 षटकार. धावसंख्या पोहोचली आहे, धावसंख्या पोहोचली 26 वर. 26 अजय पाटील राऊंड द विकेट. हा चेंडू अगदी जबरदस्त होता, परफेक्ट लाईनचा होता, क्लोज टू द बॉडी, अगदी टू क्रशिंग होता चेंडू, पायाच्या जवळ. लो बॅकलिपचा वापर करून थांबवावं लागलं, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळावा लागला माजिद बोबडेला. आणि तिथे संयम राखणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती प्रहार करू शकत नाही आणि करणंही चुकीचं असतं. चेंडूच्या मेरिटनुसार फटके मारले पाहिजेत, परंतु हल्लीच्या काळामध्ये कुठलाही चेंडू टाका, जेव्हा फलंदाज आक्रमक असतो ना, लयमध्ये असतो, तेव्हा साही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातात आणि ते आपण पाहत असतो जाताना सुद्धा. उद्योगपती दापोडा गावचे भारतीय मजदूर किसान जयदास पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. किसान संघटना अध्यक्ष उद्योगपती दापोडा. येस, ओहो पुल, it's a successful, powerful for the sixer. This is the brand of Hashir Ansari. अंदाज जो येतो तो षटकार मारतोय आणि षटकार धावसंख्या पोहोचली आहे 33 वर. 3 गडी बाद झाले म्हणून काय झालं, मी स्कीपर आहे, मी लीड करणार, माझ्या संघाला लीड करणार, परंतु या ठिकाणी मिस्टामिंग स्ट्रोक आहे. ओ द डब बॉलर मिड ऑन आणि मिड ऑफ येतोय, परंतु दोघांच्या मध्ये सेफ लँड होतोय, बचावतोय. लक फॅक्टर ऑन आहे आज असं वाटतंय स्कीपर आशिर अन्सारीचं. आधी बचावला होता रनआउट पासून आणि आताही झेल फ्लाय झाला, परंतु कोणाला संधी मिळाली नाहीये. सिंगलने धावसंख्या पोहोचली आहे 34 वर. पायनर स्पोर्ट्स पहिल्या सत्रात फलंदाजी करतोय. सेकंड सेमीफायनल जय गावदेवी चषक बाबगा 2021चं हे नियोजनात्मक आयोजन आणि आयोजक आहेत सन्माननीय संदेश भुईर, सोबतीला त्यांचे सर्व सहकारी मंडळ आणि तसेच जियांश एंटरप्राइजेस, सौरभ म्हात्रे, PM प्रमोद म्हात्रे, हे सर्व त्यांचे सहकारी मंडळ. राऊंड द विकेट. स्टान्स बदलला, खोलट टप्प्याचा मारा होता सिंगलसाठी. लगा तो आबाद नाही लगा तो ती बरबाद. विनय म्हात्रे, अजून रमाकांत पाटील, बरीचशी नावं आहेत. विवेक म्हात्रे, पाटील म्हात्रे भुईर हे कॉम्बिनेशन आहे ज्यांचं मोठं आणि सर्वात मोठं योगदान म्हणजे बाबगावच्या ग्रामपंचायतीचं. आणि सोबतीला आमचे सिद्दीक बाबे सरांचं सुद्धा योगदान आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता, त्यांचा फोटो आहे अगदी माईक घेऊन, कारण बॅकबोन आहेत ते कॉमेंटेटरचे. आणि सोबतीला मजर खान सुद्धा आहेत. ओव्हर द विकेट आता या वेळेला अजय पाटील असिरसाठी. व्हॉट अ स्ट्रोक, दिस इज अ ह्यूज माइटी बिगी षटकार. बांधून समाचार घेईल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आशिर अन्सारी षटकाराने डील करतोय. धावसंख्या पोहोचवली आहे 41 वर. तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटकात 41 धावा आणि पुढच्या 3 षटकामध्ये किती धावा होतील याचा अंदाज तुम्ही करा, परंतु त्या अंदाजाला महत्त्व नाहीये. जसे बाबे सर म्हणतात की क्रिकेटमध्ये जर तरला तर्कवितर्कला महत्त्व नाहीये, तर पुढच्या 3 षटकांसाठी कॉमेडी बॉक्समध्ये मी थोडासा फेरबदल करतोय. मी थोडा वेळ थांबतोय. प्रेक्षक आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय गावदेवी चषक बाबगा 2021 स्कोअर झाला 41 धावा 3 षटकानंतर. आणि पुढच्या 3 षटकांसाठी सिद्दीक बाबे सर, बॉस ऑफ कमेंटेटर, वॉइस ऑफ ठाणे. धन्यवाद मनोज काड़वे सर. 3 ओवर की समाप्ति, पॉइनियर का धमाकेदार क्रिकेट, 41 रन. अजय पाटिल बहुत महंगे साबित हुए, 2 ओवर में 35 रन दिए और 2 विकेट लिए.
आपने बात में उमेश क्यों किया? योगेश दलवी अगर हैट्रिक करते हैं तो भाऊजी नरेंद्र मात्रे इनकी तरफ से 2000 रुपये का इनाम दिया जाएगा। योगेश ऑफ स्टंप के बाहर वाइट घोषित के अंपायर ने 42 पे पहुंचा पायनियर का स्कोर। दूसरा सेमीफाइनल चलता हुआ विजेता टीम आरडी ट्रिपल 40 से टकराएंगी। योगेश राइट आर्म ओवर द विकेट माजिद बोबड़े के लिए, घूम के मारने की कोशिश, अच्छी राइजिंग गेंद, बिल्कुल परफ्यूम डिलीवरी थी, नाक के पास से जाती हुई माजिद बोबड़े के। कमाल की कमेंट्री की पहले इनिंग में वॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सर ने, माहौल बना दिया। 42 रन, शाहिद खान 6 पे आउट हुए, अजहर 6 पे आउट हुए। माजिद को फिर बल्ला पहले चला, बहुत जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, गुडलैंड स्पॉट से लगातार गेंदों को राइज कर रहे हैं। कप्तान अशीर अंसारी अब जा रहे हैं माजिद के पास। 9 रन पे माजिद बल्लेबाजी कर रहे हैं और अशीर अंसारी फिर से कप्तान नॉक खेलते हुए 2 सिक्सर लगाए उन्होंने, 13 पे बल्लेबाजी कर रहे हैं। योगेश मुड़ते हुए, इस मर्तबा लगातार अग्नि परीक्षा माजिद बोबड़े की। बहुत कम देखने को मिलता है कि माजिद बोबड़े 3 गेंदे मिस करे। इट हैज बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग। प्रीतेश पाटिल कमाल की बॉलिंग कर रहे हैं। इस मर्तबा स्विच हिट, लेकिन पहुंच नहीं पाए। 1 रन आता हुआ, अच्छी रफ्तार निकाल रहे हैं प्रीतेश पाटिल। इस ओवर में अब तक उन्होंने सिर्फ 2 रन दिए, 1 बल्ले से 1 वाइड, और स्कोर इस वक्त 43 रन 43। ओवर नंबर 4 चल रहा है और इस ओवर में कहीं ना कहीं रोक लगा दी है। गेंद के आकार को लेकर चर्चा होती हुई यस, प्रीतेश वैसे भी बहुत सेंसिबल क्रिकेटर हैं। हालांकि अंपायर ने उनको गेंद बता दी थी। इस ओवर में अब तक 4 गेंदों में केवल 2 रन आए। स्कोर है 43 रन 3 विकेट। देखना है कप्तान आशीर, 5 गेंदों का सामना, 13 रन 2 सिक्सर। चिराग माली ने जाकर प्रीतेश से कुछ कहा है। प्रीतेश हुक किया है, गेंद फाइन लेग के ऊपर, 6 रन नाप तोल के मारा हुआ सिक्सर, और सिक्सर का हैट्रिक। फिर हर व्यक्ति पे गाना बज रहा है, हर टूर्नामेंट का गाना बज रहा है। प्रीतेश आशीर को, ओ हो आसमानी टोला, 6 रन तान दिया आसमान में, भेज दिया आउट ऑफ पार्क। में 4 सिक्सर लगाए आशीर ने, 25 पे बल्लेबाजी कर रहे हैं और कुल स्कोर 55 रन। माजिद बोबड़े को 3 डॉट खिलाए, 2 खिलाए आशीर को, दोनों बाहर मार दिए।
4 ओवर की समाप्ति के बाद पॉइनियर 55 रन, एक अच्छा टोटल। मरता क्या ना करता, बिग बट ऑफ रहनाल, चिराग माली को बॉलिंग पे लगाया गया है। देखिए समय हमारे पास कम है, फाइनल सिर्फ 10 मिनट के ब्रेक के बाद होगा। ये मुकाबला जब खत्म होगा तो उसके बाद सिर्फ 10 मिनट का एक ब्रेक रहेगा। चिराग माली 7 गेंदों में 25 पे बल्लेबाजी कर रहे हैं। कप्तान अशीर अंसारी, बुम अशीर अंसारी और माजिद बोबड़े ने 8 गेंदों में 10 रन बनाए। चिराग माली हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश और माजिद बोबड़े आउट। चिराग माली अगर हैट्रिक लेते हैं तो रविंद्र पाटिल की तरफ से 1000 रुपये का इनाम है। नए बैट्समैन हिटमैन ऑफ भिवंडी फाइक अंसारी, बड़े बड़े हिट के लिए जाने जाते हैं। लेकिन पिछले 2 मैच से हम देख रहे हैं कि आशीर अंसारी टीम के कैप्टन बुम बने हुए हैं। चिराग माली विकेट लेने के बाद फाइक के लिए ओहो, गेंद तारामंडल में 6 रन। क्या शॉट खेला है ऑफ हिज हिप्स। फोर 0 के जो 12वें खिलाड़ी हमारे कमेंट्री बॉक्स में रहते हैं, उनके सबसे बड़े पसंदीदा खिलाड़ी हैं फाइक अंसारी। देखना है कि फाइनल क्या चैलेंज से या फिर पॉइनियर से। हमारे शुभ चिंतक इंद्रपाल मस्के जुड़ते हुए हार्दिक स्वागत। बढ़िया वापसी, बढ़िया वापसी। लेन गेंद थी। स्कोर है इस वक्त 61 रन। 5वां ओवर चल रहा है। एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ। जूते साफ कर रहे हैं। हालांकि उनको जूते भी बड़े नाप के लगते हैं क्योंकि उनके शॉट के भी नाप बहुत ऊंचे है। निकल के मारा है लॉन्ग ऑन वाइड में 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं हिटमैन, जबरदस्त हिट। फाइक अंसारी हर चीज उनको मेजर क्वालिटी में लगती है। शॉट भी बड़े खेलते हैं। स्कोर उछलता हुआ 67 रन। क्या कहेंगे करवे सर, ये हिटमैन ऑफ भिवंडी है या नहीं? Absolutely true.
ऍब्सोल्युटली ही इज द हिटमॅन ऑफ भिवंडी. काय हिट मारतोय, सुपर हिट करतोय प्रत्येक सामन्याला फाईक अन्सारी. चिराग माली पुल किया है, पीछे खिलाड़ी, ओ माय गॉड, चौक दिया था पहले बाउंस पर 4 रन. अगर ये कैच पकड़ा जाता तो इस पूरी सीजन का बेस्ट कैच रहता. चौके से स्कोर आगे बढ़ता हुआ पॉइनियर का 71. डेंजर जोन में जाती हुई योगेश वहां पर थे जिन्होंने कलाबाजी खाई थी. फाइक सामना करे चिराग का, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. खेलना चाहते थे फाइन लेग पर, गेंद गई मिड विकेट पर. गति परिवर्तन था, रुक के गेंद आई थी. पांच ओवर की समाप्ति, 72 रन, 4 विकेट. आखिरी ओवर लेकर योगेश प्रीतेश को कंटिन्यू रखा है. फाइक के लिए स्विंग एंड मिस. क्या बॉलिंग करे, हालांकि आशिर ने 2 सिक्सर उनको जरूर जरे हैं, लेकिन माजिद को भी परेशान किया उन्होंने. स्कोर है इस वक्त 72 रन, 72. ओ हो साजन के घर स्टैंड एंड डिलीवर. तारामंडल में 6 रन. सिक्सर लगा रहे हैं और बल्ले को नहीं देख रहे हैं, जूते को देख रहे हैं. 78 रन, 78. जब ऐसा सिक्सर लगता है तो गेंदबाज ने अपने जूतों को देखना चाहिए. अठारह बातों बातों में 23 पे पहुंचे हैं फाइक. प्रीतेश अच्छी वापसी, गति परिवर्तन, उंगलियां फेरी थी, फिंगर रोल किए थे, बिट किया वहां पर फाइक को. अठहत्तर रन, 4 विकेट, 3 गेंदे डेथ ओवर की बची है. फ्लिक किया, 6 रन. क्या शॉट खेलते हैं, रिस्ट में कितनी ताकत है. गति परिवर्तन था, फिर बैकआर्म डिलीवरी थी, पढ़ लिया और जड़ लिया. आप इतिहास उठा के देखिए पॉइनियर का. ये जब इनके बैट्समैन किसी गेंदबाज के पीछे पड़ते हैं तो उसका पीछा ही लेते हैं. एक और स्वीप, पीछे फील्डर, बढ़िया कैच. सचिन भोईर का टीम के कैप्टन फाइक आउट होके जा रहे हैं. कितने रन बने?
कप्तान आसिर 25 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 7 गेंदों पर 4 पे 4 सिक्सर लगा चुके हैं। प्रीतेश आशिर के लिए अच्छी गेंद, गति परिवर्तन, 1 रन और देखना है 2 रन पूरे। तो कुल मिला के पॉइनियर ने 86 रन बनाए, 87 का लक्ष्य रखा है चैलेंज के सामने फाइनल में पहुंचने के लिए। खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे मनोज कारवे सर। धन्यवाद सन्माननीय बॉस ऑफ कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर। प्रेक्षक ज्यांना आपण अनेक वर्ष ऐकताय, प्रेक्षकांना विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये चेअर्स ठेवा खेळाडूंना प्लीज। प्रेक्षक हो, तुमची आम्हाला गरज आहे, परंतु तुमचं सहकार्य सुद्धा आम्हाला गरजेचं आहे। कोऑपरेटर्स, खेळाडू कक्षामध्ये एकही खुर्ची दिसत नाहीये तर द्या त्यांना, कारण आता नुकतेच आपण त्यांना खेळताना पाहतोय, थोडेसे थकलेले असतील परंतु त्यांची एनर्जी कायम राहील खुर्ची दिली तर आपण व्यासपीठाकडे वळतोय। ज्या पाहुण्यांनी आपली शोभा वाढवली आहे या कार्यक्रमाची, त्या पाहुण्यांमध्ये आपल्यामध्ये उपस्थित उद्योगपती दापोडा गावचे भारतीय मजदूर किसान संघटनेचे अध्यक्ष जयदाजी पाटील आहेत। तर विनंती करते मंडळाच्या वतीने आयोजक सूरज भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण ह्या व्यक्तिमत्वाला सन्मानित करावं, जे व्यक्तिमत्व आहे सन्माननीय जयदाजी पाटील उद्योगपती दापोडा। कॅमेरामॅनला विनंती असेल आपण थोडासा त्रास घ्या आणि आमच्याकडे बघा। सन्मान दिला जातो टाळ्यांच्या गजरामध्ये जयदास पाटील साहेबांना, भारतीय मजदूर किसान संघटनेचे जे अध्यक्ष आहेत। एक चांगली उपलब्धी आपल्याला लाभली आहे याच्या कार्यक्रमाला। अतिथी देवो भव, भारतीय परंपरा जोपासण्याचा आमचा हा प्रयत्न। प्रत्येक पाहुण्याला सन्मान, मान, त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसा दिला जातोय। त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत समाजसेवक दापोडा गावचे राजन पाटील साहेब। पुन्हा विनंती करतोय सूरज भोईर आपल्याला आपला शुभ हस्ते आपण मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मोमेंटम द्यावा। आपल्या स्पर्धेची आठवण म्हणून राजन पाटील साहेबांना, समाजसेवक दापोडा। मायेची उपदार शाल, स्पर्धेची आठवण, मोमेंटो आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देत असताना आमचे सूरज भोईर, आयोजक स्पर्धेचे आधारस्तंभ राजन पाटील साहेबांना। त्यानंतर समाजसेवक सरवलीपाडा गावचे आलेले आहेत शशी भोईर। पुन्हा विनंती करतोय सूरज भोईर या आपण आणि शशी भोईर साहेबांना सन्मानित करा आपल्या मंडळाच्या वतीने, ज्यांनी आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली। प्रत्येकाला वेळ महत्त्वाचा आहे आणि वेळ खर्च करून, अनमोल वेळ खर्च करून स्पर्धेसाठी वेळ देणं फार सन्मानाचं असतं आणि तो सन्मान आम्ही या ठिकाणी प्रदान करतोय शशी भोईर साहेबांना। त्यानंतर आपल्यामध्ये उद्योगपती बाबगाव गावचे चंद्रकांत भंडारी साहेब आहेत। या चंद्रकांत भंडारी साहेब या। भंडारी काका नेहमीच दिसतात, कुठे क्रिकेटची स्पर्धा असो दिसतातच। क्रिकेटचं वेळ आहे त्यांचं, क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि त्या प्रेमरूपी प्रेमाला आपण इथे मान देतोय। आपल्या मंडळाच्या वतीने चंद्रकांत भंडारी साहेबांना यथोचित सन्मानित केलं जात आहे सूरज भोईर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर सन्मान मूर्ती उद्योगपती बाबगावचे अशोक पाटील साहेब, आपण सुद्धा यावं आणि हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती। अशोक पाटील।
उद्योगपती बापगाव. पाहुणे फार महत्त्वाचे असतात म्हणून तर पाहुण्यांना आपण घरी जाऊन निमंत्रण देत असतो. हल्लीचा काळ व्हॉट्सअप फेसबुकचा आहे, तरीसुद्धा काही पाहुण्यांना राग येतो, आपण घरी नाही आलात. यालाच म्हणतात निमंत्रण, इन्व्हिटेशन. आणि काही पाहुणे इन्व्हिटेशन न देता सुद्धा येतात, तो सुद्धा मान वेगळा असतो. तर धन्यवाद सर्व पाहुण्यांचा आभार. आपण आलात तर आपण मैदानाकडे वळतोय. 86 धावा कुठल्या पॉइनर स्पोर्ट्सनी आणि चॅलेंज पुढे एक चॅलेंज निर्माण केले 87 धावांचं. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण चेअर द्या हो. खेळाडू खाली बसले तो. हे दृश्य चुकीचं आहे. प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षक आपण माझा आवाज ऐकत असाल मराठीमधला तर प्लीज चेअर द्या ना खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना. वारंवार नका, ॲक्च्युली लाईव्ह स्पर्धा आहे, अशा सूचना देणं अलाउड नसतं. आपण समजून घ्यावं की खेळाडू खाली बसलेत, अन्यथा आमचे व्हॉलेंटियर तिथे येतील आणि मग तुम्हाला मान सन्मान देतील. प्लीज. पहिला चेंडू ती सुद्धा झेल उडाला, झेल घेता आला नाही, लगेच अजून संधी दिली. म्हणजे किती लक फॅक्टर ऑन आहे ओसामाचं या ठिकाणी पाहायला मिळालं. पण तू लकच्या सोबतीला तुमचं मेहनत फार महत्त्वाची आहे. नुसतं नशिबाती अवलंबून राहू नका. नशीब तुमच्या हातात आहेत, तुमच्या मेहनती डिपेंड असतं. तुम्ही जे कराल त्यानुसार नशीब घडत असतं. म्हणून म्हणतात केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केला ओसामाने, अजून फसवा चेंडू टाकला आणि मोठा हिरा बाद झाला सचिन भोईर नावाचा, ज्याचे अनेक रेकॉर्ड्स आहेत. भावेश बाद झाला, भावेश बजागे. भावेश इथे थोडंसं हरकत नाही आहे, नो प्रॉब्लेम. धाव 1 आहे आणि गडी बाद सुद्धा 1 आहे. प्रशांत पाटील येतोय, वन डाऊन बॅट्समन. ओसामा ओव्हर द विकेट. सचिन आत्ता स्ट्राईकला आहे. हो, चेंडूच्या रेषेत न येतं आधीच ठरवलं होतं की बॅट रोल करेन, आडव्या बॅटचा वापर करेन, क्रॉस बॅटचा वापर करेन, पण तो नाही. तितका प्रॉपर चेंडू नव्हता, तितकं प्रॉपर जागा नव्हती. भन्नाट वेगाने ओसामाने हा चेंडू रिलीज केला आणि सरप्राईज झाला सचिन भोईर त्या ठिकाणी. एकही धाव नाही. खूप मोठं लक्ष, 87 धावांचं. असं लक्ष आहे की सी द बॉल आणि हिट द बॉल. चेंडूला पहा आणि चेंडूला मारा. हिट आउट और गेट आउट अशी स्थिती निर्माण केली आहे पायनर स्पोर्ट्सनी मोठी धावसंख्या उभारून. सचिन मध्ये क्षमता आहे, इनसाइड आउट, उंच आहे, अंतर नाही आहे. 2 फिल्डर चेंडूचा पाठलाग करतायत अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कव्हर करेपर्यंत सचिन 2 धाव पूर्ण करतोय. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं, हेड कॉम्बिनेशन जुळलं नाही बॅटच्या बरोबर. डोकं थोडंसं वर गेलं आणि त्याच कारणाने चेंडू सुद्धा तितकाच वर गेला. उंची गाठता आला नाही, पण तो फटका छान होता आणि सुरक्षित होता. हात खोलाची सुरुवात केली सचिन भोईरनी. धावसंख्या दोन्ही पुढे सरकत असताना 3 वर. लक्ष आहे 87 धावांचं. चॅलेंज समोर. वेगवान मारा, भन्नाट वेग, आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंच राजकुमार पाटील सांगतात की चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर निघतोय. पॉपिन लाईन्सचा सुद्धा बाहेर निघतोय. ते पाहिलं, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक केली आणि परिणामतः वाईटचा इशारा होतोय. पंच राजकुमार पाटील यांच्याकडून. लेग पंच गोकुल पाटील. सर्व 4ही पंचांनी जबरदस्त कामगिरी केली आजपर्यंत, ह्या फायनलपर्यंत. गोकुल पाटील, अझीम हमदुले सर, शकील कोटी सर, राजकुमार पाटील सर. उन्हातानाची पर्वा न बाळगता प्रत्येक निर्णय कसा अचूक ठरवता येईल हा प्रयत्न केला. कुठल्या प्रकारचं गालबोट लागू दिलं नाही स्पर्धेमध्ये. नक्कीच कौतुक केलं पाहिजे. आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे 4ही पंचांनी, जशा खेळाडूंनी सुद्धा केलेली आहे. यावेळेला बॅकफुटला पंच केलाय. ओव्हर द हेड ऑफ कव्हर, डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 टप्प्याने 4 धावांसाठी. गुड शॉट सचिन भोईर. येतोय जसं एखादा सूर मिस झाला गाणं गाताना तर कव्हर करेपर्यंत वेळ जातो ना, तसा प्रकार झालाय. चेंडू बॅटला लागतोय पण तो नीटचा अजून मिडल होत नाही. फटके चांगले येत आहेत पाण्याजोगे. सचिनच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार इनिंगचा. धावसंख्या 8 वर. ओसामाचा फुल टॉस मिळाला होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मारचा प्रयत्न सचिनचा, पण लेग स्टिक सोडून जरा चेंडू पुन्हा एकदा पाहतायत राजकुमार पाटील. पंच सांगतायत की हा घ्या अजून एक वाईड.
अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या फुलत असताना 9 या आकड्यावर 9 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. भावेश बजागे बाद झालाय. प्रशांत पाटील आहे सचिन भोईरच्या सोबतीला. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. चॅलेंज स्पोर्ट्सची ख्याती आहे, पण तो आत्ता पायनर स्पोर्ट्स सुद्धा तितकाच उभारीला आलाय. चॅलेंज निर्माण करतोय. चॅलेंजच्या समोर ह्या सामन्यामध्ये डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लाऊड अपील. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. सचिन भोईर षटकामध्ये प्रत्येक चेंडूला जरी 2 वाईट टाकले तरी सुद्धा चेंडूला परिवर्तित केलं. हा चेंडू किती सुसाट वेगाने होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. सचिनला सरप्राईज केलं. सचिनच्या आतल्या बॅटच्या कडेला स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये विसरला आणि विकेट किपरचं सुद्धा या ठिकाणी प्रशंसा केली पाहिजे. काय तेज घारीसारखी नजर ठेवल्या विकेट किपर स्वतः कॅप्टन असिर अन्सारी त्या ठिकाणी सुंदररित्या झेल टिपतोय आणि सचिनला बाद केलं. दुसरा धक्का. या धक्क्यातून या संकटातून सावरावं लागेल. संकट टाळणं माणसाच्या हातात नसतं, पण तो त्यांना तोंड देणं त्याच्याच हातात असतं. ते तुम्हाला तोंड द्यावं लागेल, झुंज द्यावी लागेल. आणि ही मॅच, हा सामना नक्कीच संघर्षमय होईल याबद्दल शंका नाही. शेवटपर्यंत संघर्ष चालू राहील. दोन्ही पण संघ नावाजलेले आहेत. दोन्ही पण संघ सामना सोडणार नाहीयेत. दोघांना माहिती आहे, दोन्ही खेळाडूंना माहिती आहे दोन्ही संघांच्या की वी कांट गिव्ह अप. हो हलक्या हाताने फक्त बॅकफूट डिफेन्स करतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक ऑन साईडला कव्हर करेपर्यंत सिंगल मिळते प्रशांत पाटीलला आणि एका धावेने धावसंख्या फुलत असताना दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. 1-0 सचिन तेंडुलकर साहेबांची जर्सी नंबर 10 ज्यांनी वापरला. त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळाडूने आतापर्यंत 10 नंबरची जर्सी घातली नाहीये. तोच मान आहे, सन्मान आहे भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट साहेबांसाठी. 10 धाव फलकावते. चिराग माळी आलाय 4थ्या क्रमांकावर. लेफ्ट हँड बॅट्समन. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन ह्या सामन्यासाठी. लक्ष फार मोठं आहे, परंतु प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. प्रयत्न करतोय आलेला चिराग माळी, परंतु वाईड यॉर्कर होता ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. असं वाटतं की विकेट किपर आणि बॉलर यांचंच कॉम्बिनेशन सुरू आहे. फलंदाज मध्येच उभा आहे, कारण बॅट्समनचं बदल तर वाटलं नाही त्या ठिकाणी. परंतु चिरागमध्ये क्षमता आहे. कुठल्याही क्षणाला फटके सजवू शकतो, फटके निर्माण करू शकतो, कारण तो चिराग आहे क्रिकेटचा. यावेळेला बॅक टू द बॉलर. हॅमट करायचा प्रयत्न व्ह्यूमध्ये. डायरेक्ट हिट शाहिद खानचं. नशीब बलवत तर हिट झाला नाहीये. शाहिद खान नाराज, हताश, पण तो जबरदस्त क्लायमॅक्स होतो. एकाच ॲक्शनमध्ये कव्हर करून फेकी करणं फार कठीण असतं. खाली वाकून चेंडू उचलून फेकायचं, नेम धरायचं, पण तितक्याच वेगाने चिराग सुद्धा पोहोचला चित्याच्या चपळाईने. हे डेडिकेशन आहे क्रिकेटचं, कारण जो तो या ठिकाणी जिंकण्यासाठीच आलाय. रिवर्सचा पवित्रा सक्सेसफुल हिटेड फॉर द 4 रन्स. व्हॉट अ शॉट फ्रॉम प्रशांत पाटील फॉर द 4. त्या ठिकाणी फॉरवर्ड सिलेक्शन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येतो आणि तितकाच वेगाने चिराग सुद्धा पोहोचतोय. पाहता 2 धावा पूर्ण. काय क्लायमॅक्स सुरू आहे मैदानामध्ये. जीवाच्या आकांताने खेळतायत. सुरेख चेंडू पडतायत. रिलीज चांगलं होतंय. तितके चांगले फटके, कमिटमेंट चांगली देतात फिल्डर. पूर्णपणे फुल पॅकेज हा ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा गोईंग ऑन द ग्राउंड. क्रिकेटचा महासंग्राम पेश केला आपल्या समोर जीएस एंटरप्राइजेसच्या माध्यमातून सूरज भोईर यांनी. या वेळेला कोट्याचा चेंडू खोदून काढलाय. ऑन ड्राईव्ह पाहतो आपण, परंतु त्या ठिकाणी स्ट्रॉंग हँडेड फाईक अन्सारी आहे. वाईड इज मिड ऑनला कव्हर करेपर्यंत भावेशला, प्रशांतला 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 2 षटकांची समाप्ती सुद्धा झाली आहे. 2 गडी बाद आहेत.
चॅलेंज स्पोर्ट्सचे 87 धावाचं लक्ष असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावर 2 षटकांनंतर लागेल. मध्ये मध्ये जोखीम सुद्धा पत्करावं लागेल, रिस्क घ्यावं लागेल. म्हणतात ना की रिस्क ना लेना ही सबसे बडा रिस्क होता है. हाय रिस्क हाय प्रॉफिट असं आपण शिकलेलो आहे इकॉनॉमिक्समध्ये. जो रिस्क घेणार नाही त्याला पुढे जाता येणार नाही आहे. जर आपण ठरवलं की अरे पुढे मी पडेन, पुढे माझ्या पायात काटा घुसेल, नाही, तुम्ही चालूच शकत नाही. अरे पुढे माझा ॲक्सिडेंट होईल, माझी गाडी कुठे बाजूला जाईल, ॲक्सिडेंट होईल, नाही, तर तुम्ही गाडीच चालू शकत नाही. म्हणजे रिस्क घेणं फार महत्त्वाचं आहे. जीवन हे पूर्णपणे संकटाने धोक्याने भरलेलं आहे आणि तो त्या धोक्यातून जो काढतो तोच पुढे जातो आणि शिखरावरती पोचतो, त्याचं लक्ष गाठतो. म्हणजे तुम्हाला जर मोठं लक्ष गाठायचं असेल ना तर तुम्हाला बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. ते लक्ष दिलं जातं. या ठिकाणी विकेटसुद्धा राखाव्या लागतील आणि धावांची सुद्धा गरज आहे. या ठिकाणी तुम्हाला फिल्डिंग करणाऱ्या संघाला धावा वाचवाव्या लागतील आणि विकेटसुद्धा घ्याव्या लागतील. अन्यथा कुठलीही जोडी, कुठलाही प्लेअर सामना घेऊन जाऊ शकतो हे खेळाडूंना माहिती आहे, शाहिदला माहिती आहे, असिर अन्सारीला माहिती आहे, गोलंदाजाला माहिती आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती फाईक अन्सारी तिसऱ्या षटकासाठी. धावसंख्या आतापर्यंत 18, लक्ष 87 धावांचं, अजून 69 धावांची गरज 4 षटकांमध्ये. हो हो, चेंडूला फॉलो करून खूपच बाहेर टप्पा पाहतो आपण. येस, राईट, वाईटचा इशारा, आउट ऑफ द ऑफ स्टंप, वाईट यॉर्कर टाचा प्रयत्न. फाईकला माहिती आहे की फलंदाज ग्रीप बदलतोय, स्टान्स बदलतोय, थोडंसं त्याला बाहेर बोलूया, ये मला बाहेर येऊन मारून दाखव, असं चॅलेंज निर्माण करतोय फाईक अन्सारी प्रशांत पाटीलच्या समोर. सचिन भोईर बाद झाला, भावेश बजागे बाद झाला. ओपनिंग पेअर डगआउटला परतली आहे. हो, विनाशकाली विपरीत बुद्धी, गरज होती का, आत्ता थांबायचं होतं परंतु नाही, संयम हरवला, क्लीन बॉल केला. फलंदाज प्रशांत पाटील बाद. तुम्ही प्रत्येक चेंडूला असे उलटे सुलटे मारू शकत नाही. तुमच्याकडे सरळ बॅटचे फटके आहेत तर ते तुम्ही वापरले पाहिजेत. एखाद्या वेळेला आपल्याला एक्सपेरिमेंट म्हणून आपण प्रयोग करतो आणि काहीतरी चेंज करतो, स्वतःमध्ये बदल करतो आणि बदल गरजेचा सुद्धा आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, हे आपण वारंवार म्हणत सुद्धा असतो. पण या ठिकाणी ती गरज नव्हती, थांबायचं होतं अजून चिरागच्या सोबतीला. परंतु कधी कधी म्हणतात ना की आक्रमकता आणि संयम याचं कॉम्बिनेशन नाहीच जुळलं तर मोठं संकट ओढवतं, आणि संकट ओढवलंय. चॅलेंजच्या पुढे मोठं चॅलेंज निर्माण झालंय. कोण संकट मोचक असेल ते बघायचं आहे. थांबावं लागेल, एकाला तरी थांबावं लागेल. जसं फाईक अन्सारी थांबला होता आणि पूर्णपणे बॉलरची पिसे उपटली होती, थातात ह्या नाचवलं होतं, मैदानाचं चौफेर पळो की कळो सर्व करून सोडलं होतं सर्व खेळाडूंना. तसं एखादा इथे बॅट्समनला करावं लागेल तर तुम्ही या सामन्यामध्ये राहू शकता. परंतु सामना अजून संपलेला नाहीये. चॅलेंज स्पोर्ट्स आहे नाव, चॅलेंज आहे. ओहो, हाफ व्हॉली घेऊन उडवलाय परंतु नशीब की जास्त एलिव्हेशन नाही प्राप्त झालं. त्या ठिकाणी बोबडे साहेब होते, क्वांटम होते, डिकॉक स्ट्रॉंग हँडेड, माजिद बोबडे. खूप जणांना या ठिकाणी छानपैकी बाबे सरांनी नावं दिलेली आहेत त्यांच्या खेळानुसार, कारण ते तसा खेळ दाखवतात म्हणून आपण त्या नावाने त्यांना संबोधतो. अशाने कोणाचा अपमान होत नसतो, उलट चांगली प्रसिद्धी वाढते, हे फार गरजेचं आहे. हॅट्स ऑफ बाबे सर. खूप छानपैकी आपण या ठिकाणी भिवंडी नगरीला नावारूपाला आणलं असं म्हणूया. चिराग माळीचा फटका नीटचा मिडल झाला नाही आहे, शॉर्ट मिड विकेटला फक्त सिंगल डबलनी कदाचित लक्ष गाठता येणार नाही आहे. तुम्हाला रिस्क घ्यावं लागेल, गिअर बदलावे लागतील. पहिला सेकंड गिअर सोडून द्या, टॉप गिअर 4, 5, 6 गिअरला जावं लागेल. मी तर म्हणतो 6व्या गिअरला जावं लागेल. BMW आणि मर्सिडीजच्या, वॅगनर आणि आल्टो सोडा आता तुम्हाला मर्सिडीज किंवा हेलिकॉप्टर टॉपेस्ट सिक्सर लाईक अ फाईक अन्सारी. येस, प्रयत्न केला, व्हॉट अ स्टॉट, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह ओव्हर द हेड ऑफ लॉंग ऑफ देअर मॅक्सिमम.
मारले, आम्हाला मारले, आम्ही पण मारण्याचा प्रयत्न करू. ते सांगत असताना एक षटकार आला या इनिंगचा आता प्रितेश पाटीलच्या बॅटमधून. तो सुद्धा 5 अंकावरती आक्रमण सुरू करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या तिसऱ्या षटकामध्ये 27 वर. लक्ष्य आहे 87 धावांचं. म्हणजेच मला अल्पेश सर सांगतात की अजून 60 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी हा सामना. येणारे चेंडू आहेत ते म्हणजे जवळपास 20 चेंडू. 20 चेंडूमध्ये 60 धावांची गरज म्हणजे 20 × 3 = 60 रन्स रिक्वायर्ड. प्रत्येक चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. सिंगल डबलनी लक्ष गाठताना, परंतु या ठिकाणी लक्ष होतं स्टम्पचं. डायरेक्ट फेकी केली होती ओसामिया ज्युनियरने, परंतु डोक्यावरती हात दिलं, हरकत नाहीये, प्रयत्न केले. कारण आता कुठे गोट्या खेळतोय आणि नेम हळूहळू वाढेल ओसामाचा, कारण ज्युनियर आहे आणि सिनियर तर ऑलरेडी चांगली नेमबाजी करतोय ओसामा दावडी. 5 चेंडू झाले या षटकातील. धावसंख्या आहे या तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 1 चेंडू पर्याप्त आहे. बाकी आहे 28 धावा. फाईक अन्सारीचा पुढचा चेंडू राऊंड द विकेट चिराग माळीसाठी. हो, हिटकाचा प्रयत्न, मिस टायमिंग. तो चेंडू हवेत आहे, अगदी स्टंपच्या जवळ लँड होतोय आणि त्या ठिकाणी फसला स्वतःहून. लक्ष नव्हतं, एकमेकांना कॉल दिला नाही. येस नो वेट कॉल देणं गरजेचं आहे आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. ॲक्सेंट तर होणारच. फलंदाज बाद चिराग माळी परत. त्या कशा का होईना विकेट्स मिळतात. ही चुकी आहे फलंदाजाची आणि तुमची एक चुकी तुम्हाला महाग ठरू शकते. प्रशांतने रिव्हर्सचा पवित्रा घेतला, एक मोठी घोडचूक केली. या ठिकाणी सुद्धा चिरागने संयम हरवला. लक्ष नव्हतं, नॉनस्ट्राईक एंडला लक्ष नव्हतं किंवा नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाने कॉल दिला नाहीये. तुमचं कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे, कॉलिंग फार महत्वाचं आहे, म्हणून तो कॉलिंगचे चार्जेस लागतात. आता जिओनी तर हैराण केलंय. आधी आपल्या सर्वांना मोहात टाकलं आणि आता चार्जेस वाढवले, कॉलिंगचे चार्जेस. आधी तर काय इनकमिंग सुद्धा चार्जेसचे होते, आता इनकमिंग नशीब फ्री आहे. तर धावसंख्या मैदानामध्ये 28. सामना रंगतोय सेमीफायनलचा दुसरा, चॅलेंज स्पोर्ट्स वर्सेस पायनर स्पोर्ट्स. पायनर स्पोर्ट्सने 87 धावा कुठल्या, 86 धावा कुठल्या आणि 87 धावांचं लक्ष घेऊन चॅलेंज स्पोर्ट्स खेळतो मैदानामध्ये आणि त्या संघाचं 3 षटकं समाप्त झाले आहेत. पुढच्या 3 षटकांसाठी मी कॉमेडी बॉक्समध्ये बदल करणार आहे. तत्पूर्वी या शॉट बघूया. ओसामा दाऊदीच्या हातात झेल, पाय थांबल्या जागेवरच चेक करण्यासाठी चॅलेंज करतोय तो की बघा या. फलंदाज बाद. तर पहली गेंद का वहाँ पर सामना कर रहे थे त्रिमूर्ति गायकार और पुल स्ट्रोक जरूर खेला था, लेकिन एक और विकेट गिरता हुआ, बैक टू बैक 2 विकेटें यहाँ पर गिरती हुई चैलेंज स्पोर्ट्स की. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है.
पॉइनियर के गेंदबाजों द्वारा। पहले बल्लेबाजी बहुत बेहतरीन रही, उसके बाद गेंदबाजी भी। पहले ओवर की बात करें तो जहां पर उसामा दाऊडी ने 9 रन खर्च के 2 विकेटें हासिल की, उसके बाद राहिल शेख आए 9 रन खर्च किए, उसके बाद फाइक ने भी गजब की गेंदबाजी की, 10 रन खर्च किया और 1 विकेट हासिल किया। उसके बाद फिर से हमने देखा राहिल शेख बैक टू बैक 2 विकेटें हासिल करते हुए। राहिल शेख हैट्रिक पर अब आ गए हैं, सामना करेंगे अजय पाटिल। मैजिक ऑफ पड़गा अपना मैजिक दिखाते हुए यहाँ पर पहले प्रितेश की वापसी करे, उसके बाद त्रिमूर्ति। देखना है इस वक्त हैट्रिक पर आते हुए राहिल शेख, सामना करेंगे अजय। उसी बीच वहां पर राहिल की ये गेंद स्टंप के ऊपर से निकलती हुई ये गेंद, एक और शानदार गेंद वहां पर राहिल शेख की डॉट होती हुई ये गेंद। स्कोर रुका हुआ है अभी भी 28 रन। अभी भी यहाँ से हम देखें तो काफ़ी रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, जबकि 15 गेंदें और बची हुई है इस मुकाबले में। दूसरा सेमीफाइनल चलता हुआ, इस बार शॉर्ट गेंद वहां पर पुल करने की जरूर कोशिश की थी वहां पर अजय ने, एक और बेहतरीन गेंद वहां पर रही राहिल शेख की। इस ओवर की अगर हम बात करें तो अब तक कोई रन खर्च नहीं किया और 2 बड़े विकेट हासिल की है राहिल ने। सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर मैजिक ऑफ पड़गा राहिल शेख द्वारा। एक और वहां पर राइजिंग गेंद। इस बार ऐसा लग रहा है कि बीच में कोई बल्लेबाज है ही नहीं, सिर्फ गेंदबाज और विकेट कीपर ही है मैदान पर, जिस तरह से यहाँ पर खेल देखने को मिल रहा है। हमारे बीच में तूफान 40+ के कुणाल पाटिल जी आ चुके हैं, आपको वीआईपी डाइस पे आना है। उसी बीच वहां पर देखना लेफ्ट स्विप करने की कोशिश की थी इस बार अजय ने, एक और बेहतरीन गेंद, मेडन ओवर यहां पर रहा राहिल शेख का, डबल विकेट मेडन ओवर। बेहतरीन गेंदबाजी यहां पर मैजिक ऑफ पड़गा अपना मैजिक दिखाते हुए पूरी तरह से। अब यहां से जो रन चाहिए, काफी रन चाहिए, जबकि गेंदें बची है सिर्फ 12। 4 ओवर की समाप्ति पे स्कोर 28 रन, 12 गेंदें और 59 रन चाहिए यहां से इस मुकाबले को जीतने के लिए। हर गेंद पर लगभग 5 रन बनाने होंगे अगर इस मुकाबले को जीतना है तो। बिल्कुल पंजा तो नहीं मिलेगा। अब हर गेंद को यहां पर आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए भेजना होगा। देखना है पॉइनियर स्पोर्ट्स के लिए अब 5वें ओवर में कौन से गेंदबाज आते हुए। फाइक अंसारी क्या कमाल की बल्लेबाजी की है आज, पावर हिटर ऑफ भिवंडी। एक बार फिर से उन्होंने अपना पावर दिखाया और इस टूर्नामेंट में हम कल से देख रहे, कल भी बेहतरीन बल्लेबाजी की थी, 42 रनों की पारी खेली थी, एक क्रुशियल टाइम पर उन्होंने पॉइनियर स्पोर्ट्स को मैच जिताया। और आज के दिन भी हमने देखा क्या बेहतरीन बल्लेबाजी। पहले शुरुआत की थी कैप्टन अशीर अंसारी और उसके बाद फिनिशिंग टच दिया फाइक ने। उसी बीच वहां पर फाइक की ये गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद रही थी। स्कोर अब जाकर आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से 29 रन। इस वक्त समीर मिटकर ने ऑल द बेस्ट कहा है पॉइनियर स्पोर्ट्स को। इस बार गति परिवर्तन किया, वहां पर उंगलियों को फेर कर इस बार गेंद की थी, फंसाया जरूर था वहां पर तुषार को। 1 रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर इस 1 रन की मदद से धीमे से आगे खिसकता हुआ चैलेंज स्पोर्ट्स का 30 रन। जो टारगेट रखा था पॉइनियर स्पोर्ट्स ने चैलेंज के सामने, वो 87 रनों का टारगेट रहा था। एक अच्छा टोटल ज़रूर खड़े किया, लेकिन हम देख रहे कि चैलेंज के जो ऊपरी क्रम के बल्लेबाज थे पूरी तरह से ऊपरी क्रम क्लैप्स हुआ है। अभी भी अगर हम देखें तो पिच पर 2 बेहतरीन बल्लेबाज है, लेकिन रन बहुत ज़्यादा चाहिए यहाँ से। इस बार शॉर्ट गेंद वहाँ पर अपर कट ज़रूर लगाया है। देखना है माजिद वहाँ गेंद के नीचे और विकेट यहाँ पर गिरता हुआ अजय के रूप में।
4 रन आएंगे इस गेंद के ऊपर। सिंगापुर से इस वक्त समीर मिटकर ने ऑल द बेस्ट कहा है पॉइनियर स्पोर्ट्स को। पिछली गेंद के ऊपर बेहतरीन हुक स्ट्रोक लगाया था तुषार शिल्के ने, चौके की मदद से स्कोर 34 पर जा पहुंचा है। अभी भी यहाँ से हम देखे तो 9 गेंदे बची हुई और 53 रन यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। उमेश दलवी के लिए ज़रूर यहाँ पर 2000 रुपये का इनाम रखा गया है सिक्सर की हैट्रिक के लिए। इस बार हाफ वॉली पर लेकर इस गेंद को खेला है कॉ कॉर्नर की दिशा में, वहाँ पर अकबर शेख मौजूद है। 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से चैलेंज स्पोर्ट्स का 35 रन। उमेश दलवी की हम बात करें तो अंबाड़ी और शिलार का जो परिसर है उसके बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। अपनी टीम के लिए वो गेंदबाजी भी और बल्लेबाजी भी में भी ओपनिंग करते हैं, लेकिन यहाँ पर हम देख रहे हैं चैलेंज स्पोर्ट्स के लिए मिडल में बल्लेबाजी करते हुए उमेश। इस बार देखना है वहाँ पर अच्छी गेंद जरूर रही थी, कवर की दिशा में इस गेंद को खेला उसामा जूनियर वहाँ पर गेंद के पीछे दौड़ते हुए और कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। शर्यत मैदानामध्ये पाहतोय, परंतु ज्यांनी अनेक शर्यती गाजवल्यात अशोकजी पाटील आणि चंद्रकांत भंडारी, रंगा बिल्ला जोडी असं त्यांचं नाव आहे, ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत व्यासपीठावर। इस बार शॉर्ट पुल लगाया इस गेंद के ऊपर, वहाँ शाहिद खान वहाँ मौजूद है, कारपेट द्वारा इस बार खेल दिया था उमेश ने। 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति होती हुई 5 ओवर की समाप्ति पर चैलेंज स्पोर्ट्स ने अब तक जो रन बनाए हैं 40 रन। अभी भी यहाँ से 6 गेंदें बची हुई, रन चाहिए 47 रन और चाहिए। पॉइनियर स्पोर्ट्स की पहले बल्लेबाजी हमने बेहतरीन देखी और अब गेंदबाजी शानदार रही अब तक की। लास्ट ओवर के लिए अकबर शेख को बुलाया जा रहा है, रन यहाँ से बहुत ज़्यादा चाहिए। जियांस इंटरप्राइजेस बाबगांव चषक जिसका सीज़न 2 है, पहला जो टूर्नामेंट रहा था वो बाबगांव में आयोजित किया गया था जिसे मौली स्पोर्ट्स ने जीता था। अकबर शेख, उसी बीच वहां पर देखना है उमेश ने इस बार ऊपर खेल बैठे, ऊंचाई ज्यादा है 5 गेंद के नीचे और उमेश दलवी की पारी यहां पर। अगर बल्लेबाजों पे हम नजर डालें तो कोई भी बल्लेबाज ऐसा नहीं रहा जो डबल फिगर में गया हो। कपिलेश आएंगे नॉन स्ट्राइक पर। तुषार इस वक्त अच्छी बल्लेबाजी ज़रूर करे लेकिन रन यहाँ से अभी भी बहुत चाहिए, लगभग इस मुकाबले में नामुमकिन वाले रन चाहिए। उसी बीच वहां पर देखना एक शानदार कैच, बहुत ही बढ़िया कैच वहां पर आशिर अंसारी ने समाप्त किया। एक
पवन सामना करेंगे वहां पर अकबर शेख का। हैट्रिक गेंद रहेंगी ये। लगभग पॉइनर स्पोर्ट्स फाइनल की तैयारी करती हुई दो हाथ लेने जाएंगी RD 444-0। कट करने की कोशिश की थी उस गेंद को वहां बल्लेबाज पवन ने। डॉट गेंद होती हुई है। पॉइनियर के सभी गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है आज। इस बार शॉर्ट गेंद वहां पर स्लाइस जरूर किया था लेकिन ऑफ स्टंप से बाहर रही ये गेंद। व्हाइट का इशारा आता हुआ कूल एम्पायर गोकुल पाटिल सर द्वारा। पूरी तरह से बल्ले को रोल किया था वहां पर पवन ने। इस बार लोअर फुल टॉस गेंद, इंप्रूवाइज स्ट्रोक, कोई मौका नहीं अजहर के पास। गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। इंप्रूवाइज स्ट्रोक खेला था। 2 गेंदें और बची है फाइनल में पहुंचने के लिए पॉइनियर स्पोर्ट्स को। इस बार बहुत ही बढ़िया तरीके से वहां पर कॉपी बुक स्टाइल में इस गेंद को खेला वहां पर पवन ने। अकबर शेख अब तक 6 रन खर्च किए इस ओवर में और 2 बड़े विकेट हासिल किए थे। इस बार अच्छी गेंद वहां पर विकेटों के बीच में इस गेंद को रखा है। उसामा वहां मौजूद है और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है। दूसरे सेमीफाइनल को जीत लिया है पॉइनियर स्पोर्ट्स ने और फाइनल में इस वक्त पहुंचती हुई 2 हाथ लेने जा रही है RD 444-0 के साथ। हार्ड लक चैलेंज स्पोर्ट्स, कॉन्ग्रेचुलेशंस अल्ताफ वाली सर। हमारे बीच में तूफान पिंपलास के 40+ के खिलाड़ी हर्षल मात्रे जी आ चुके हैं। वेलकम, आपका स्वागत है बाबगांव चषक 2021 में। फाइनल के टॉस के लिए 10 मिनट का वक्त दिया गया है दोनों टीमों को। पॉइनियर स्पोर्ट्स और RD 444-0 के बीच में हम फाइनल का मुकाबला देखेंगे। 10 मिनट का वक्त दिया गया है। 10 मिनट के बाद दोनों कैप्टन आपको टॉस के लिए आना होगा। देखिए 10 मिनट का हमने समय दिया है क्योंकि पॉइनियर अभी खेली है। 4:10 हुए। हम चाहते हैं कि 6 ओवर का फाइनल अच्छे से हो, इसलिए 4:20 पे हम टॉस करेंगे। RD बनाम पॉइनियर। इस मैच के मैन ऑफ द मैच कौन थे? मैन ऑफ द मैच हिटमैन ऑफ भिवंडी फाइक अंसारी, ऑलराउंड परफॉर्मेंस। फाइक आपको आना है मैन ऑफ द मैच। आइए हर्षद मात्रे साहब, आपके हाथों से हम फाइक को मैन ऑफ द मैच देने जा रहे हैं। कैमरामैन, मैन ऑफ द मैच दिया जा रहा है। फाइक हर्षल मात्रे, तूफान पिंपलास 40+ के। फाइक थोड़ा जल्दी आना है आपको।